मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत जापनीज लेखक फुमिताके कोगा आणि इशिरो किशिमी यांच्या इंग्लिश पुस्तकाची समरी. पुस्तकाचे नाव आहे द करेज टू बी डिसलाइक्ड, द जापनीज फिनॉमिनन दॅट शोज यू हाऊ टू चेंज युअर लाईफ अँड अचीव रिअल हॅपीनेस. एक सुखी जीवनाचे रहस्य काय आहे? आयुष्यात ते सर्व मिळवणे ज्याची तुम्हाला इच्छा आहे की लोकांशी सुंदर नातेसंबंध ठेवणे? नाही. खरे म्हणजे एक आनंदी जीवन म्हणजे स्वतःच्या प्रत्येक उणिवा आणि गुणांसह स्वतःला स्वीकारणे, म्हणजे तुम्ही जसे आहात तसे राहणे. इतर कोणासाठी स्वतःला बदलण्याची गरज नाही. नक्कीच इतरांसोबतचे तुमचे नातेसंबंध सुंदर असावेत, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःची ओळखही गमवावी. ही समरी तुम्हाला अशा ठोस आणि सोप्या पद्धती माहीत करून देईल ज्यामुळे तुम्ही आनंदी जीवन जगण्याची इच्छा पूर्ण करू शकाल. खरोखरच आनंदी राहणे तुमच्या हातात आहे. अल्फ्रेड ॲडलर आणि त्याच्या ॲडलरियन मानसशास्त्रानुसार आनंदी राहणे हे जगातील सर्वात सोपे काम आहे. इचिरो किशिमी ॲडलरियन मानसशास्त्रावर खूप विश्वास ठेवतात. ते तरुणांना समुपदेशन देखील करतात आणि जापानी सोसायटी ऑफ ॲडलरियन मानसशास्त्रात समुपदेशक आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या पुस्तकाचे सहलेखक फुमिताके कोगा हे एक पुरस्कारप्राप्त लेखक आहेत. त्यांनी अनेक नॉन फिक्शन आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके लिहिली आहेत जी बेस्ट सेलर ठरली आहेत. दुनिया खूपच साधी आहे. येथे प्रत्येकजण आनंदी राहू शकतो, परंतु जर तुम्ही ठरवले असेल की दुःखीच राहायचे आहे तर इतरांच्या अपेक्षावर खरे उतरण्याचा प्रयत्न करत राहा. मग हमखास तुम्ही कायमच दुःखीच राहाल. तुम्ही आमच्या या विधानाशी सहमत आहात का? खरंच आयुष्य इतके सोपे आहे का की आपण जसे इच्छितो तसे ते जगू शकतो? प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड ॲडलर हे पूर्ण खात्रीने यावर विश्वास ठेवतात की आनंदी राहणे खरोखरच खूप सोपे आहे, आणि हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही विचार मांडले आहेत. आनंदी राहायचे असेल तर भूतकाळ विसरून पुढे चला. कधीकधी आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळेही दुःखी राहतो, पण जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर स्वतःला प्राधान्य देणे सुरू करा. चला तर मग या समरीकडे पाहूयात आणि बघूया की हे तुमच्यावरही लागू होते का. तर मित्रांनो, चॅप्टर नंबर 1 आहे डिनाय ट्रॉमा. एका छोट्या शहरात एक तरुण राहत होता जो अंदाजे 20 वर्षाचा असेल. जसे की या वयात बहुतेक लोक उत्सुक प्रवृत्तीचे असतात, त्याचप्रमाणे या मुलाच्या मनातही अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असत. शहराच्या शेवटच्या टोकाला एक तत्वज्ञ राहत होता जो त्याच्या ज्ञानासाठी आणि माहिती पुस्तकासाठी दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होता. पण त्याची सर्वात प्रसिद्ध शिकवण अशी होती आणि त्याला यावर पूर्ण विश्वास होता की जीवन खूप साधं आणि सोपं आहे, आणि हीच गोष्ट या तरुणाला खूप आश्चर्यचकित करत असे. ही दुनिया भले साधी कशी असू शकते जिथे इतक्या समस्या, इतक्या अडचणी आहेत. ड्रग्ज, युद्ध, भूकबळी, गरिबी आणि राजकीय भांडणासारखे मुद्दे साधे कसे असू शकतात? कदाचित हा तत्वज्ञ वेडा तर झाला नसेल. त्याने तत्वज्ञाकडून अशा अनेक गोष्टी ऐकल्या होत्या ज्या त्या तरुणाला एकदम खोट्या वाटत होत्या. म्हणून एके दिवशी आपल्या शंका दूर करण्यासाठी तो तरुण त्या तत्वज्ञाच्याकडे गेला आणि त्याला चॅलेंज केले की त्याचे सगळे विश्वास किंवा विचार पूर्णपणे चुकीचे आहेत. त्याचं बोलणं ऐकूनही तत्वज्ञ अजिबात नाराज झाला नाही. उलट त्याने त्या मुलाचे खूप उत्साहाने स्वागत केले. तो या गोष्टीने देखील प्रभावित झाला की तो तरुण त्याच्या विचारांशी सहमत नव्हता आणि स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करत होता. तत्वज्ञाने त्या मुलाचं त्याच्या घरी स्वागत केलं आणि आत बोलावून त्याच्याशी संवाद सुरू केला. त्याने तरुणाला सांगितलं की त्याचे सगळे विश्वास अल्फ्रेड ॲडलरच्या सिद्धांतावर आधारित आहेत. अल्फ्रेड ॲडलर हे एक मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी पॉवर ऑफ इंडिव्हिज्युअल सायकॉलॉजी म्हणजेच व्यक्तिगत मानसशास्त्राची शक्ती, म्हणजेच माणसाने स्वतःच्या कल्याणासाठी काय करायला हवे हे शोधून काढण्यावर भर दिला होता. तत्वज्ञाच्या या गोष्टीमुळे तरुण थोडासा गोंधळला की इंडिव्हिज्युअल सायकॉलॉजी म्हणजे नक्की काय. त्याने याबद्दल आणखी प्रश्न विचारले असता त्याला इंडिव्हिज्युअल सायकॉलॉजीचा अर्थ समजला. सर्वात आधी तरुणाने तत्वज्ञाला आव्हान दिलं की तो बदल म्हणजे जीवनात होणाऱ्या परिवर्तनाबाबत आपला दृष्टिकोन समजावून सांगावा.
त्याने विचारलं, तुम्हाला असं वाटतं का की लोक आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकतात किंवा स्वतःला बदलू शकतात? खरं म्हणजे तो मुलगा स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणू इच्छित होता. त्याला स्वतःची कमीपणाची भावना होती. त्याला नेहमीच असं वाटायचं की तो इतरांनी इतका स्मार्ट नाही. त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची पातळीसुद्धा शून्य होती आणि तो खूप प्रयत्न करूनही या कमतरता दूर करू शकत नव्हता. त्याचे मित्र त्याला त्रास देतच होते. शिवाय त्याच्या पालकांनी सुद्धा त्याला कधी पाठिंबा दिला नाही. लहानपणापासून त्याच्या मनात जी असुरक्षितता निर्माण झाली होती त्याचा परिणाम त्याच्या वर्तमानावर होत होता. तत्वज्ञाने त्याचं बोलणं काळजीपूर्वक ऐकलं आणि म्हणाले, हो, लोक जर इच्छित असतील तर बदल घडवू शकतात. तुमचा भूतकाळ महत्त्वाचा नाही, कारण तो भूतकाळ होता, पण तुमचं लक्ष वर्तमानावर असायला हवं. तरुणाने या गोष्टीवर देखील असहमती दाखवली. ही गोष्ट त्याने नाकारली. त्याने विचारलं, जर भूतकाळ महत्त्वाचा नाही तर याचा अर्थ कालचे दुःख किंवा यातनाही खोट्या आहेत का? तेव्हा फिलॉसॉफरने स्पष्ट केले की ते ट्रॉमा किंवा एखाद्या जखमेवर विश्वास ठेवत नाहीत आणि अल्फ्रेड ॲडलरचेही हेच विचार होते. आणखी एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड होते. ते त्यांच्या सिद्धांतात नेहमीच ट्रॉमाचा उल्लेख करत असत. फ्रॉइडचा असा विश्वास होता की माणसाच्या आजच्या दुःखाचे कारण त्याच्या भूतकाळातील ट्रॉमा आहे. पण ॲडलर या गोष्टीशी सहमत नाहीत. त्यांचे मत आहे की एखाद्या व्यक्तीच्या यशस्वी किंवा अपयशी होण्याच्या त्यांच्या भूतकाळातील अनुभवाशी काही संबंध नाही, तर त्या अनुभवामधून तुम्ही काय शिकलात हे जास्त महत्त्वाचे आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुमच्यासोबत काय घडलं याला महत्त्व नाही, तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळली याला महत्त्व आहे आणि त्यातून तुमचे व्यक्तिमत्व घडते. तुम्ही त्या अनुभवातून काय शिकता तीच शिकवण तुम्हाला आयुष्यात मार्गदर्शन करते. तर ही थिअरी किंवा विश्वास हे सिद्ध करतो की तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या अनुभवांशी देणगी नाही. तुम्हाला हवं तर आजपासूनच तुमच्या जीवनाची सूत्र स्वतःच्या हातात घेऊ शकता. तुम्हीच ठरवाल की तुम्हाला कसं जगायचं आहे. मित्रांनो, यानंतर चॅप्टर नंबर 2 आहे, ऑल प्रॉब्लेम्स आर इंटरपर्सनल प्रॉब्लेम्स. त्या मुलाला अजूनही तत्वज्ञाच्या गोष्टीवर विश्वास नव्हता. त्याने ठरवलं की तो लोकांबद्दल आणि बदलाबद्दल अजून काही प्रश्न विचारेन. जर लोक बदलू शकतात तर असे काय आहे जे त्यांना बदलण्यापासून थांबवते? जर तो मुलगा आपल्या भूतकाळाच्या गोष्टी विसरला तर काय होईल? काय होईल जर तो त्याच्या भूतकाळाला आपल्या वर्तमानावर हावी होऊ दिलं नाही? हो, हे अगदी खरे आहे की आपल्या उणिवा दूर करण्यासाठी वेळ लागतो आणि हे तितके सोपे नाही जितके आपल्याला वाटते. तर तत्वज्ञाने सांगितले की त्या तरुणाने स्वतःसाठी एक ध्येय ठरवले होते आणि ते ध्येय होते स्वतःला नापसंत करणे. तो मुलगा आश्चर्यचकित झाला. त्याने तर असे कोणतेही ध्येय कधीच ठरवले नव्हते. तत्वज्ञ हसू लागला आणि त्याने त्या मुलाला विचारले, तुला स्वतःबद्दल काय आवडत नाही? मग त्या मुलाने सांगितलं की त्याच्यामध्ये अशा अनेक लहान सहान कमतरता आहेत ज्यांच्यापासून तो सुटका मिळवू इच्छितो. जसे की तो नकारात्मक विचार करतो, तो लवकर हार मानतो, तो लोकांवर सहज विश्वास ठेवू शकत नाही. त्याला असेही वाटायचे की तो दिसायला काही खास आकर्षक नाही, म्हणजेच त्याला स्वतःची पर्सनॅलिटी आवडत नव्हती. तत्वज्ञ त्याच्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकत राहिला. त्यालाही त्या मुलाच्या बोलण्यात सत्य जाणवले. त्याच्यात खरोखरच आत्मविश्वासाची कमतरता होती. तत्वज्ञाने त्याला काही आणखी प्रश्न विचारले. त्याने विचारले, तू स्वतःला या दृष्टिकोनातून का पाहतोस? मुलाने उत्तर दिले, माझं असंच लहानपणापासून आहे. मी कमकुवत आहे. मी कधीच इतरांसमोर माझं मत मांडू शकत नाही. पण तत्वज्ञाने त्याची गोष्ट मध्येच थांबवत सांगितले, तू चुकीचे बोलतो आहेस. तू आधीच ठरवून घेतले आहेस की तुझ्यामध्ये कमतरता आहे. जेव्हा तू स्वतःलाच पसंत करत नाहीस तर इतरांकडून काय अपेक्षा करतोस? म्हणूनच तू लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोस. जर तू स्वतःलाच पसंत करणार नाहीस तर मग कोण करेल? तत्वज्ञाने स्पष्ट केले की तू आजपर्यंत फक्त तुझ्या कमकुवतपणावरच लक्ष केंद्रित केले आहेस. म्हणूनच कदाचित तुलाही स्वतःची इतकी आवड नाही. तो मुलगा असे विचार करत होता कारण त्याला भीती वाटायची की लोक त्याला नाकारतील. त्याला नकार मिळण्याची खूप भीती वाटायची. दुसरे लोक त्याला नकार देण्याआधीच त्याने स्वतःलाच नाकारले होते.
तो एकटा राहू लागला होता. त्याने विचार केला की असे केल्याने तो स्वतःला दुखापत होण्यापासून वाचवेल. ना तो लोकांना भेटेल ना तो दुखावला जाईल. मात्र त्याच्या मनाच्या आतल्या कोपऱ्यात तो इच्छा व्यक्त करत होता की लोक त्याच्यावर प्रेम करतील, त्याला सन्मान देतील. परंतु त्याच्यात कधीच धाडस नव्हते की लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. त्याच्यासाठी एकटा राहणे अधिक सोपी निवड होती. त्याला वाटत होते की लोक त्याला कदाचित पसंत करणार नाहीत, परंतु हो, नक्कीच नापसंत करू शकतात. तत्वज्ञाने सांगितलं की तुम्ही जेव्हा इतरांसोबत संबंध निर्माण करता तेव्हा कधीतरी दुखावले जाणे अटळ असते. प्रत्येक नातं परिपूर्ण असू शकत नाही आणि जर तुम्हाला दुखावले जाऊ नये असे वाटत असेल तर तुम्हाला पूर्ण आयुष्य एकटं व्यतीत करावं लागेल, जे अशक्य आहे, कारण कोणीही एकटं आयुष्य घालवू शकत नाही. ॲडलरियन मानसशास्त्रानुसार तुमच्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी आंतरवैयक्तिक समस्या असते. म्हणजेच तुमच्या प्रत्येक समस्येत कुठेतरी दुसरे लोक देखील सामील असतात. परंतु जर तुम्ही जगात एकटे राहत असाल तर ठीक आहे, मग तुमची कोणतीही समस्या राहणार नाही. त्या मुलाला ही संकल्पना अतिशय अव्यवहार्य आणि विचित्र वाटली. तुमची वैयक्तिक समस्या म्हणजे तुमची आंतरिक समस्या खरंच आंतरवैयक्तिक समस्या आहे का? तत्वज्ञाने त्याला स्वतःचं उदाहरण दिलं. एका काळी तो आपल्या उंचीबाबत खूप असुरक्षित होता. तो उंचीने लहान होता आणि लोक नेहमीच या गोष्टीकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करायचे, ज्यामुळे तत्वज्ञाला नेहमी कमीपणाची भावना यायची. तुमच्या इतर असुरक्षिततेप्रमाणेच तुमच्यामध्ये असलेली कमीपणाची भावना देखील आहे, कारण तुम्ही तिला महत्त्व देता. साध्या शब्दात सांगायचं झालं तर ही तुमची वैयक्तिक म्हणजेच तुमच्या स्वतःच्या भावना आहेत. पण प्रश्न असा आहे की ही भावना आली कुठून? तर उत्तर आहे की ही भावना आपल्यात इतरांशी स्वतःची तुलना करण्यामुळे येते. तत्वज्ञानाला इतर लोक आणि त्यांच्या उंचीबद्दल काहीही देणं घेणं नव्हतं. त्याला कधीच असं वाटलं नाही की तो उंचीमध्ये लहान आहे यामुळे त्याला वाईट वाटावं. तुमच्या व्यक्तिनिष्ठ भावना म्हणजेच सब्जेक्टिव्ह फिलिंग्स तुम्हाला चांगलं किंवा वाईट वाटण्यास कारणीभूत ठरतात. स्वतःच्या कमी उंचीबद्दल तत्वज्ञानाला स्वतःच्या सब्जेक्टिव्ह फिलिंग्समुळे नेहमीच असुरक्षित वाटायचे. पण त्याच्या एका मित्राने त्याला सांगितले की कमी उंचीमुळे तो मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह वाटतो, आणि हे त्याने स्वतःच्या भावना म्हणजेच त्याच्या सब्जेक्टिव्ह फिलिंग्समुळे सांगितले होते. हीच गोष्ट तत्वज्ञानाला आत्मविश्वास देण्यासाठी पुरेशी होती. सब्जेक्टिव्हिटीचा एक फायदा हा देखील आहे की हे तुमच्यावर आहे की तुम्ही ते कसे हँडल करता. जी गोष्ट तुम्हाला तुमच्याबद्दल कमी वाटते ती तुम्ही सकारात्मक पद्धतीने घेता किंवा नकारात्मक हे तुमच्यावर अवलंबून आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कमतरतेला सब्जेक्टिव्ह मॅटर समजून कमतरता आहे हे समजणे बंद करा. तुम्ही कसे फील करता हे पूर्णतः तुमची निवड आहे. चॅप्टर नंबर 3 आहे डिस्कार्ड अदर पीपल्स टास्क्स. इन्फेरिओरिटीची भावना याशिवाय आणखी एक समस्या आहे जी इंटरपर्सनल समस्यामुळे तुमच्यासोबत होते, आणि ती म्हणजे ही समस्या तुमच्याकडून तुमचे स्वातंत्र्य हिसकावून घेते. इंटरपर्सनल समस्या सोडवण्याचा एक मार्ग म्हणजे लोकांना शत्रू समजण्याऐवजी त्यांना मित्र समजा. तत्वज्ञाचा असा विश्वास होता की जर त्या तरुणाकडे अशी विचारसरणी असेल तर त्याच्या आत इन्फेरिओरिटीची भावना आपोआप कमी होत जाईल, कारण मित्र बनवल्याने बॉन्डिंगची म्हणजेच जोडण्याची भावना निर्माण होते. नक्कीच ही पद्धत तुमच्यामध्ये प्रत्येक समस्येवर उपाय नाही, पण कुठेतरी समस्या सोडवण्यासाठी मार्ग सुचवला जाईलच. तरीही त्या तरुणाने या सोल्युशनच्या उत्तरात त्याच्या केसचे उदाहरण दिले, जिथे त्याच्या घरी त्याचे पालक त्याच्या प्रत्येक गरजेला नेहमीच पूर्ण करत राहिले. त्यांनी त्याला वाढवले, मोठे केले आणि नेहमीच त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याकरिता ते कधीच त्याचे मित्र होऊ शकले नाहीत. त्याच्यासाठी ते नेहमीच त्याचे पालकच राहतील. त्याचे पालक त्याची नेहमीच त्या मुलांशी तुलना करत राहिले जे त्याच्या वयाचे होते आणि प्रत्येक बाबतीत त्याला टीका करत. त्यांची तक्रार होती की तो त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा प्रत्येक बाबतीत मागे का आहे. त्या तरुणाला वाटते की त्याच्या पालकांमुळेच त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात तो मुलगा आपल्या पालकांना आनंदी ठेवण्यात आणि त्यांना इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात होता, जरी ही त्याची स्वतःची निवड नव्हती. त्याने जेव्हा आपल्या मर्जीने कॉलेजमध्ये कोर्स निवडला तेव्हा ते त्याच्या पालकांना आवडले नाही, त्यामुळे त्याला मन मारून
त्याच विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागला जे त्याच्या पालकांना आवडत होते. हे सर्व खूप गुंतागुंतीचे होते. यामुळे तो मुलगा दुःखी नव्हता, पण तो आनंदीही नव्हता. कदाचित तुमच्यापैकी अनेकांची कहाणी या मुलासारखीच असेल. असे असू शकते की तुमच्याही पालकांनी तुमच्यावर दबाव आणला असेल, पण तुम्ही त्यांना इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात असाल. तुम्ही त्यांना काहीतरी बनवून दाखवायचे, त्यांच्या नजरेत स्वतःची ओळख निर्माण करायची, जेणेकरून ते तुमच्यावर आनंदी होतील. पण ॲडलरियन सायकॉलॉजी याबद्दल सहमत नाही. ती याला नाकारते. फिलॉसॉफर या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे की स्वतःची स्तुती ऐकायला आणि स्वतःची ओळख निर्माण करायला प्रत्येकाला आवडते. जेव्हा लोक आपल्याबद्दल काहीतरी चांगले बोलतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. पण प्रश्न असा आहे की आपला उद्देश फक्त स्तुती मिळवण्याचा आहे का? तो त्या तरुणाला विचारतो की त्याला आयुष्यात काय शोधायचे आहे. तेव्हा मुलगा म्हणाला की साधी गोष्ट आहे की त्याला त्याची एक ओळख निर्माण करायची आहे, कारण ओळख तुम्हाला मूल्यवान वाटायला लावते आणि तुम्हाला हीन भावना येण्यापासून देखील वाचवते. पण अल्फ्रेड ॲडलर याला योग्य मानत नाहीत. ही मोठी खेदाची गोष्ट आहे की आपल्या समाजाने नेहमीच बक्षिसं आणि शिक्षा यावर आधारित शिक्षणावर भर दिला आहे. जर तुम्ही काही चांगले केले तर तुम्हाला कौतुक मिळेल आणि जर काही वाईट केले तर तुम्हाला शिक्षा होईल. पण ही मानसिकता पूर्णपणे चुकीची आहे. जर तुम्ही काही चांगले काम करत असाल आणि कोणीही तुमचं कौतुक करत नसेल तर तुम्ही चांगले काम करणं थांबवणार का? त्याचप्रमाणे शिक्षेच्या बाबतीतही हेच लागू होतं. जर कोणी तुम्हाला शिक्षा करत नसेल तर तुम्ही वाईट काम करतच राहाल का? तत्त्वज्ञ म्हणतात की आपल्याला इतरांच्या अपेक्षानुसार जगायचं नाही. यावर तरुणाने वाद घालताना म्हटलं की हे तर जगण्याचा अतिशय स्वार्थ मार्ग आहे. मग माणसाने फक्त स्वतःबद्दल विचार केला पाहिजे का? तत्त्वज्ञाने त्याला ज्यू धर्मातील एका शिकवणीबद्दल सांगितले. ती अशी आहे की जर तुम्ही इतरांच्या अपेक्षानुसार जीवन जगत असाल तर तुम्ही तुमचं नाही तर त्यांचं जीवन जगत आहात. मग जर तुम्ही त्यांच्यासाठी जगत असाल तर तुमचं स्वतःचं जीवन कोण जगणार? तुमचं स्वतःचं एक आयुष्य आहे जे तुम्हाला तुमच्या अपेक्षानुसार जगायचं आहे. तुम्ही जर संपूर्ण आयुष्य इतरांच्या गरजा पूर्ण करण्यात घालवत असाल तरीही शेवटी लोक समाधानी होत नाहीत आणि तुम्हीही सतत दुःखी राहता. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचं संपूर्ण आयुष्य अशा प्रकारे वाया जातं? स्वतःबद्दल विचार करणं हा काही गुन्हा नाही. तुम्ही स्वार्थी नाही आहात. ॲडलरियन सायकॉलॉजीमध्ये सेपरेशन ऑफ टास्क्स नावाची एक संकल्पना आहे. यामध्ये इतरांचं भान ठेवत पण स्वतःच्या पद्धतीने आयुष्य जगणं. समजा एक मूल आहे ज्याला अभ्यासात अजिबात रस नाही. तो ना आपलं होमवर्क करतो ना शिक्षकांचं म्हणणं ऐकतो. स्वाभाविकच त्याचे पालक यामुळे त्रस्त असतील आणि त्याला अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. पण ॲडलरियन मानसशास्त्रज्ञ या समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. अभ्यासात चांगले ग्रेड मिळवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? त्या मुलाची की त्याच्या पालकांची? तत्त्वज्ञ सांगतात की ही जबाबदारी पूर्णपणे त्या मुलाची आहे. जर पालक त्याला सतत अभ्यासासाठी सांगत असतील तर इथे सेपरेशन ऑफ टास्क्स होत नाही. म्हणजेच यामुळे पालक आणि मुलांमध्ये वाद होण्याची शक्यता अधिक वाढते. सेपरेशन ऑफ टास्कचा अर्थ असा आहे की आपण इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नये एवढीच साधी गोष्ट आहे. हे जाणून घेण्यासाठी एक दुसरी पद्धत आहे की हा टास्क तुमचा आहे की दुसऱ्या कोणाचा. जर टास्क पूर्ण झाला असेल तर त्याचा संपूर्ण परिणाम कोणाला मिळेल? उदाहरणात दिलेल्या मुलाला परिणाम मिळेल. तो वर्गात मागे राहिला तरी त्यालाच दोष दिला जाईल. जर पालक या टास्कमध्ये सहभागी झाले तर इंटरपर्सनल रिलेशनशिपच्या समस्या निर्माण होऊ लागतील. मुलांना हीन भावना येईल आणि ते त्याच्या इच्छेनुसार नव्हे तर पालकाच्या इच्छेनुसार जगण्यासाठी मजबूर होतील. पालक कधीच हे इच्छित नसतील की समाजाला वाटावे की ते आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करत आहेत. उलटपक्षी अनेक पालक आपल्या सर्व इच्छा आपल्या मुलांवर लादतात आणि समाजात त्यांना एखाद्या ट्रॉफी सारखे सादर करतात. हे ऐकून तरुण आणखीनच चकित झाला. मग पालकांनी आपल्या मुलांच्या जीवनात हस्तक्षेप म्हणजेच दखल द्यायला नको का? मुलांना जे बनायचे आहे त्यांना तसेच होऊ द्यायला हवे का? त्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या काळजी वाटू नये का? तेव्हा तत्त्वज्ञाने तरुणाला सांगितले, लक्षपूर्वक ऐक. आपण जबाबदाऱ्या विभाजनाची चर्चा करत आहोत.
जे काम मुलाचे आहे ते त्यांनाच करू द्या. पालकांनी त्यात हस्तक्षेप करू नये. मात्र याचा अर्थ असा नाही की आपल्याला मुलांना मदत करायचीच नाही, पण त्यांची जबाबदारी त्यांनाच पार पाडू द्या. उदाहरणार्थ त्यांना सांगावे की अभ्यासाची जबाबदारी ही त्यांचीच आहे. जर मूल मनापासून अभ्यास करत असेल आणि त्याला काही मदतीची गरज असेल तर तेव्हा पालकांनी त्याला मदत करावी, पण पालकांनी मुलांच्या आणि त्यांच्या कामाच्या दरम्यान हस्तक्षेप करू नये. चॅप्टर नंबर 4 आहे वेअर द सेंटर ऑफ द वर्ल्ड इज. तरुणाच्या बोलण्याने तत्वज्ञाच्या मनात एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाली होती. त्याने कसे पटकन सांगितले की ॲडलरियन मानसशास्त्रातील बहुतांश संकल्पना त्याला स्वार्थी वाटल्या होत्या. तत्वज्ञ त्याच्या मनातील प्रत्येक शंकेचे निरसन करू इच्छित होता, म्हणून त्याने विचारले, त्याच्या मते स्वार्थी व्यक्तीची लक्षणे काय आहेत. यात आश्चर्याची काहीच बाब नव्हती की तरुण स्वार्थीपणाला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत होता. त्याला वाटत होते की स्वार्थी माणूस फक्त स्वतःचेच खरे करतो. तो फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. त्याला इतरांच्या दुःखाशी किंवा समस्या सोडवण्याशी काहीही देणे घेणे नसते. यानंतर तत्वज्ञाने समजावले, जे लोक अतिशय स्वार्थी असतात त्यांना जबाबदाऱ्या विभाजनाच्या संकल्पनेतही अडचण येते. इतकेच नव्हे तर असे लोक नेहमीच कौतुकाचे भुकेलेले असतात. ते सतत इतरांकडून मान्यता आणि प्रशंसेची अपेक्षा करतात, ज्यामुळे त्यांचे लक्ष स्वतःच्या कामावरून हटते आणि इतरांच्या मतांवर अधिक केंद्रित होते. जेव्हा लोक तुम्हाला नापसंत करतात आणि तुम्ही त्यांच्या अपेक्षांची फिकीर करत नाही, तेव्हा तुम्ही फक्त तुमचे काम करता जे तुम्हाला करायला हवे. याच कारणामुळे लोक तुम्हाला पसंत करत नाहीत. याचा अर्थ असा की तुम्ही एकदम स्वतंत्र पक्षासारखे आहात. तुम्ही इतरांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी जगत नाहीत. तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जगाचे केंद्र नाही आहात, म्हणजेच जग तुमच्या अवतीभोवती फिरत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवे आणि इतरांच्या मतावर अवलंबून राहून जगणे टाळावे. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की ही तुमच्या आयुष्याचे हिरो आहात, एक आदर्श हिरो जो सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांचं भलं करतो. आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी आयुष्यात असं वाटतं, पण आपण सगळ्यांच्या आयुष्याचे हिरो होऊ शकत नाही. आपण फक्त आपल्याच आयुष्याचे हिरो आहोत. आपण फक्त एका समुदायाचा सदस्य आहोत, एका मोठ्या गटाचा एक छोटासा भाग. लोक तुमच्यासाठी जगत नाहीत, म्हणून तुम्हीही त्यांच्यासाठी जगणं सोडून द्या. लोक तुमच्याकडून जी अपेक्षा ठेवतात त्याकडे दुर्लक्ष करायला तुम्ही शिकले असालच, पण तुम्हाला अजून एक गोष्ट शिकायची आहे, ती म्हणजे तुम्हीही लोकांकडून काही अपेक्षा ठेवू नका. जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवता तेव्हा तुम्ही स्वतःच्या विचारांच्या जाळ्यात अडकता. तुम्हाला वाटतं की लोक तुमचा अपमान करत आहेत, पण प्रत्यक्षात तसं नसतं. तुम्ही स्वतःला खूप जास्त महत्त्व द्यायला लागता. तुम्हाला असं वाटतं की ही दुनिया फक्त तुमच्या भोवती फिरत आहे, यामुळे तुमचं विचार करणं स्वार्थी होतं. या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही कुणाकडे पाहता तेव्हा तुम्ही विचार करता, हा माणूस मला काय देईल, याच्याकडून मला काय फायदा होईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अत्यंत स्वार्थी बनवतात. याच्या उलट जेव्हा तुम्ही कोणालाही भेटता तेव्हा विचार करा, मी या व्यक्तीसाठी काय केलं आहे, मी त्याचं काही भलं केलं आहे का. अशा प्रकारची विचारसरणी विकसित केल्याने तुम्ही संपूर्ण समुदायासाठी काहीतरी चांगलं करू शकता. ॲडलरियन मानसशास्त्राच्या मते जेव्हा तुम्ही तुमच्या समुदायाशी जोडले जाता तेव्हा तुम्ही स्वतःची खरी ओळख निर्माण करू शकता. तुमचं व्यक्तिमत्व फक्त स्वतःपुरतं मर्यादित न राहता इतरांच्या जीवनातही सकारात्मक बदल घडवू शकतं. तुम्ही स्वतःसाठी एक मजबूत पाया तयार करू शकता. तुमची कम्युनिटी जितकी प्रगती करेल तितकेच तुम्हीही प्रगत व्हाल. माणूस या जगात एकटा नाही, तो त्या थेंबासारखा आहे ज्यांनी एकत्र येऊन समुद्र तयार होतो. जेव्हा आपण कम्युनिटी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात आपल्या आजूबाजूच्या परिसराचा विचार येतो. काही प्रमाणात हे खरंही आहे, कारण आपण कम्युनिटीला संपूर्ण समाज मानतो. एक तरुणही असंच विचार करत होता, पण एका तत्वज्ञाने त्याला दुरुस्त केलं. त्याने सांगितलं, हो नक्कीच समाज हा एक प्रकारचा समुदाय आहे, पण त्यासोबतच ज्या गोष्टीशी तुम्ही जोडलेले आहात त्या सुद्धा कम्युनिटीज आहेत. जसं की तुमचे ऑफिस जिथे तुम्ही काम करता, तुमची शाळा किंवा कॉलेज जिथे तुम्ही शिकता, किंवा तुमचा मोहल्ला जिथे तुम्ही राहता. प्रत्येक ठिकाणी अशा लहान
लहान कम्युनिटीज असतात ज्यांच्याशी आपण जोडलेले असतो. ॲडलरियन मानसशास्त्रामध्ये स्थान किंवा जागा ही कम्युनिटीचं एक स्वरूप मानलं जातं, कारण तुम्ही त्या जागांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असता. तुम्ही त्या ठिकाणांशी, लोकांशी आणि अनुभवांशी एक प्रकारचं नातं निर्माण करता. मात्र समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा लोक एका विशिष्ट कम्युनिटीवरच जास्त अवलंबून होतात. ते इतके झपाटले जातात की त्या कम्युनिटीशिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाहीत. यामुळे त्यांची वैयक्तिक ओळख, स्वातंत्र्य आणि मानसिक अस्थिरता त्या एका संबंधावरच अवलंबून राहते आणि हीच मानसिकता संपूर्ण समस्येच्या मुळाशी असते. मानले की तो तरुण आपल्या शाळेलाच आपली कम्युनिटी मानतो, तर तो फक्त स्वतःच्या ग्रेड्स, वर्गातील स्थान व प्रतिष्ठेबद्दलच विचार करत राहील. म्हणजेच त्याला वाटेल की त्याची स्वतःची किंमत फक्त शाळेच्या 4 भिंतीपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःला एका विशिष्ट कम्युनिटी पुरतेच सीमित करता, तेव्हा एक वाईट अनुभव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतो आणि त्या तरुणाला वाटेल की तो आयुष्यात कधीच काही करू शकणार नाही, कारण त्याचे कमी गुण आले आहेत. साहजिकच अशा प्रकारचा विचार माणसाच्या वैयक्तिक विकासाच्या आड येतो. तत्वज्ञ सांगतात की आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण फक्त एका कम्युनिटीचा भाग नसून अनेक वेगवेगळ्या कम्युनिटीचा हिस्सा आहोत. एका कम्युनिटीचा भाग असणे आपल्याला पूर्णपणे परिभाषित करत नाही, ती आपली संपूर्ण ओळख नाही. मित्रांनो, यानंतर या पुस्तकाची समरी पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर तुम्हाला पुस्तकाची समरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम आणि महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही या पुस्तकातून शिकली ती म्हणजे तुम्हाला खरोखरच आनंदी राहायचे असेल तर तुमच्यामध्ये इतकी हिंमत निर्माण करा की लोकांची द्वेषभावना देखील सहन करू शकाल. दुसरी गोष्ट जी तुम्हाला शिकायला मिळाली ती म्हणजे लोक बदलू शकतात आणि तुमचा भूतकाळ तुम्हाला परिभाषित करत नाही. जे झाले ते गेले. जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर वर्तमानात जगण्याची सवय लावा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या प्रत्येक समस्येमागे आंतरवैयक्तिक संबंधच मुख्य कारण आहे. जे लोक स्वतःची नेहमी इतरांशी तुलना करतात ते कधीही आनंदी राहत नाहीत आणि त्यामुळे आपल्यात हीनत्वाची भावना निर्माण होते. चौथी गोष्ट जी तुम्ही शिकला ती म्हणजे आनंदी राहण्यासाठी आणखी एक मार्ग असा आहे की आपण नाव आणि प्रसिद्धीच्या मागे लागू नये. आपले जीवन स्वतःच्या अटीवर जगा, इतरांच्या सल्ल्यावर नाही. ज्या अपेक्षा तुम्हाला स्वतःकडून आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही फक्त इतरांच्या आनंदाचा विचार कराल तर तुम्ही कधीच खरोखर आनंदी राहू शकणार नाही. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घेणे आणि आपल्या गरजांविषयी विचार करणे, स्वार्थी होणे नाही. तुम्ही फक्त तुमच्या कामाला प्राधान्य देत आहात. सहावी गोष्ट म्हणजे विविध समुदायाशी जोडलेले राहणे तुम्हाला स्वार्थी होण्यापासून वाचवते. लहान किंवा मोठ्या कोणत्याही प्रकारच्या समुदायाशी जोडल्यामुळे तुमच्यात नम्रता निर्माण होते. त्यामुळे तुम्ही स्वतःला गर्विष्ठ किंवा उद्धट होण्यापासून वाचवू शकता, कारण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या सामाजिक गटाचा भाग होतो तेव्हा आपले काम सुद्धा मोठे आणि अधिक चांगले होत असते. आजच्या काळात आनंद लुटणे खूप सोपे झाले आहे. लोक मजेसाठी भरपूर पैसे खर्च करतात, वारंवार पार्टनर बदलतात, परंतु हे सत्य आहे की कोणीही पूर्णपणे आनंदी नाही. लोक बनावट आनंदाच्या मागे धावत आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहेत. पण ॲडलरियन मानसशास्त्र या नकारात्मक जगात तुम्हाला सकारात्मकता प्रदान करते आणि तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते. या पुस्तकात शिकायला मिळते की स्वतःसाठी विचार करणे आणि स्वतःची काळजी घेणे स्वार्थीपणाचे लक्षण नाही. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण इतरांनाही आनंदी ठेवू शकतो. म्हणूनच आपल्या आनंदाचा विचार करा आणि तेच करा जे तुम्हाला आवडते, कारण तुम्ही तुमच्या प्रत्येक आनंद मिळवण्याच्या योग्य आहात. जर तुम्ही स्वतःलाच आनंदी ठेवू शकत नसाल तर दुसरा कोण ठेवेल? मित्रांनो, तुम्हाला ही बुक समरी कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही बुक समरी ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद. यानंतर घेऊन येत आहे एक नवीन बुक समरी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खूप मेहनत करा, नवनवीन पुस्तके वाचा आणि आनंदी राहा.